हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव रोहन आहे. मी 6वीत शिकतो. आमच्या घरात मी, माझी आई आणि बाबा असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. मित्रांनो, आमच्या शेजारीच एक गणू नावाचा दादा राहत होता. तो तिथं एका जॉबसाठी आला होता. तो एखाद्या मॉडेलसारखा राहत असे. तो नेहमी महागडे कपडे, नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा, डोळ्यावर कायम रेबनचे गॉगल आणि हातात कायम सिगरेट, दाढीची खुंट मुद्दाम राखलेली आणि गोरा पान होता. तो कुणाचंही लक्ष वेधून घेईल असं व्यक्तिमत्व होतं त्याचं. बोलण्यात वागण्यातही खूप वजनदार होता. माझी आणि त्याची चांगली मैत्री होती आणि मी लहान असल्यामुळे तो माझा लाड पण करत असे. तर त्या दिवशी मी क्लासवरून घरी आलो होतो आणि बाबा ऑफिसमध्ये गेले होते. मी मस्तीखोर असल्यामुळे मी काहीतरी मस्ती करत असतो. मी केळी खाल्ली आणि साल मुद्दामून जमिनीवर टाकली आणि वरच्या माळ्यावरून जाऊन गुपचूप बघत होतो की कोण पडतंय का ते. तेवढ्यात दार वाजले. दादा आला होता. तो नेहमीच त्याच्या घरीचे आमच्याकडे चावी द्यायचा. आ आईने दरवाजा उघडला तेव्हा तो आईला म्हणाला की मी जरा फेरफटका मारून येतो. तुम्ही ही चावी ठेवा. आई चावी घ्यायला पुढे सरकली. तेवढ्यात आईचा पाय सालीवरून घसरला आणि आई पडणार. तेवढ्यात दादाने तिला सावरलं. सावरताना आईचे व्यक्तिमत्व त्याच्या समोर मोकळे झाले आणि त्याच्या हाताला थोडं लागले. तेवढ्यात आई सावरत थोडी लांब झाली. तो म्हणाला, लागलं तर नाही ना? आई म्हणाली, थोडा पाय मरगळा आहे. तो म्हणाला, या तुम्ही बसा खुर्चीवर, मी बघतो. मग आई खुर्चीवर बसली. आत्ता आई त्याला पाहत होती. एकदम गालात हसत त्याच्याकडे टक लावून पाहत होती. तिला माहीत नव्हतं की मी घरी आलो आहे ते. दादा आईला म्हणाला, कुठं लागले? आई डोळे मिटून गालात हसत होती आणि श्वास जोरात घेत होती. दोन्ही हात प्रभावी झाले होते. आई नेहमी पप्पांना बोलायची की आता तुम्ही आधीसारखं वेळ घालवत नाही, पण तेव्हा मला ते काही समजायचं नाही. माझी आई पण खूप सुंदर होती त्या दिवशी. मित्रांनो, ती ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघत होती त्यातून मला समजलं की आई किती दिवसापासून अस्वस्थ आहे ते. आत्ता दादाच्या मनात पण वेगवेगळे विचार येऊ लागले होते आणि मी गुपचूप ते पाहत होतो. मला सुद्धा ते बघायला मजा येत होती. गणूची नजर आता धुंद होत चालली होती. झाकलेले आईचे व्यक्तिमत्व मधूनच झळकत होते. त्याचा प्रभाव त्याला अस्वस्थ करत होता. आई म्हणाली, गणू जरा मालिश कर ना, तुझ्या हाताने दुखायचं तरी थांबेल. आत्ता गणू आईच्या जवळ बसला आणि हळूहळू मालिश करू लागला. मालिश करता करता तो आईच्या व्यक्तिमत्वाकडे बघत होता. आई देखील खुश होत होती. तिच्या चेहऱ्यावर आत्ता वेगळेच भाव दिसत होते. आई म्हणाली, फार छान मालिश करतोस रे. माझे हे अस्तित्व देखील खूप अस्वस्थ आहेत, ह्याचे देखील मालिश कर. तिने क्षणातच तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले. गणूदादाचे डोळे दिपूनच गेले. तो तिच्याकडे विस्फोटासारखं पाहू लागला. म्हणून आई म्हणाली, अरे गणू, घाबरू नकोस. मी स्वतः तुला हे सांगत आहे. अगदी बिनधास्तपणे तू काम कर. आईने गणूचा हात पकडून व्यक्तिमत्वावर ठेवला. आईने डोळे मिटून घेतले. आता तो तिच्या व्यक्तिमत्वाशी सुंदर वेळ घालवू लागला. आता गणू दादाची भावना दाटून आली होती. गणूला तिच्या व्यक्तिमत्वाने घायाळ केले होते. गणूची भीती आता पळून गेली होती. आई म्हणाली, मला आता खूप बरं वाटू लागलं आहे. ती डोळे मिटून आवाज करू लागली. गणूदादाचा आनंद गगनात मावत नव्हता. तो तिच्या व्यक्तिमत्वाचा आकार त्याला खूप प्रभावी करू लागला होता. तो वेड्यासारखा आईच्या व्यक्तिमत्वावरून हात फिरवू लागला. आई म्हणाली, किती मस्त करतोस रे तू. आता तर मी नेहमीच तुझ्याकडून मसाज करून घेईन, पण ही गोष्ट कुणाला सांगू नकोस हां. तो म्हणाला, मला अशी संधी मिळत असल्याचे मी कशाला सांगू. त्याचवेळी ती म्हणाली, लबाड, तुझी तर भावना चांगलीच दाटून आली आहे की. आत्ता आई त्याच्या भावनांना खेळू लागली. गणू आणखीनच प्रभावी झाला. त्याच वेळी त्याला वाटू लागले की तिला सुंदर क्षण द्यावे. आता त्याला आईचे अस्तित्व पाहण्याची खूप इच्छा झाली होती. ते पाहण्यासाठी खूपच आतुरला होता. त्याने व्यक्तिमत्वाच्या सोबत सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली. आई म्हणाली, अरे व्यक्तिमत्व मस्त वाटते ना रे तुला. चल बस आता तुझी
भावना मोकळी कर असे म्हणताच काही क्षणात तो सुंदर वेळ देण्यासाठी पूर्ण तयार झाला. तिने त्याला सुंदर वेळसाठी इशारा केला. पण त्यांनी आईच्या जीवनात सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली तशी आई आवाज करू लागली. गणू डोळे मिटून त्याला स्पर्शाचा आनंद देत म्हणाला, "खूप छान वाटतंय काकू. खरोखरच काकू, किती मस्त मजा येते यावेळी या खेळात. असे वाटत आहे की रोज येऊन असा सुंदर वेळ द्यावा." गणू बेधुंद होऊन बडबडत होता. एवढ्यात गणूने आईच्या जीवनाच्या 4-5 रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि एकमेकांच्या डोळ्यात ते बघत राहिले. आई गालात हसत होती आणि गणूदादा पण आता शांत झाला होता. थोड्या वेळाने दोघे उठले. दादाने आणि आईने लगेच बाथरूममध्ये जाऊन आवराआवरी केली आणि आधीसारखेच तयार झाले. मग तो गेला. मी आईला कळू नये म्हणून आई किचनमध्ये असताना मी बाहेर गेलो आणि नुकताच आल्याचं नाटक केलं. आईने दरवाजा उघडला. तिच्याकडे बघून वाटत नव्हतं की काही झालं आहे. मी पण मला काही माहीत नाही असं दाखवलं. आई म्हणाली, "काय, आज जरा उशीरच झाला वाटतं?" ती सहज विचारत होती. "हो ग, जरा काम होतं." मी पाणवलेल्या स्वरात उत्तर दिलं. पण तो आवाज तिला नेहमीसारखा वाटावा म्हणून खूप प्रयत्न केला. आईने भांडी घासत, हात पुसत बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. ना अपराधीपणा, ना अपराधाचा संशय. तिचे ते वागणं पाहून मला उलथपालथ झाली. आईला खरंच काहीच वाटत नाहीये का? मी उठून आत निघून गेलो. खोलीत गेल्यावर मात्र मनातल्या विचारांचा वेग वाढला. आत्ताच्या त्या घटनेने एक अनोखा गुंता तयार झाला होता. त्यातून बाहेर पडणं अशक्य होतं. आई आणि गणुदादाच्या त्या क्षणाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. दुसऱ्या दिवशी रात्री सगळं शांत झाल्यावर मी पाणी प्यायला म्हणून उठलो. बाहेर आलो तर आई आणि गणुदादा हळू आवाजात बोलत होते. पण त्यांच्यात काहीतरी तणाव जाणवत होता. गणुदादा म्हणत होता की आपण काल असं नाही केलं पाहिजे होतं. आईचा आवाज कंप पावत होता. आई, मी तुझ्या मुलासारखा आहे आणि तुझं हे असं वागणं मला समजत नाहीये. गणुदादा चिडल्यासारखा स्वरात म्हणाला. आई म्हणाली, "गप्प बस. काही गोष्टी सांगून उपयोग नसतो. त्या स्वतःशीच दफन करायच्या असतात." आईचा आवाज आता थोडा कडक झाला होता. "पण काकू, तुला नाही वाटत का हे चुकीचं आहे आपल्यात हे असं?" तो बोलता बोलता थांबला. आई काही वेळ स्तब्ध राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, "मला ठाऊक आहे, पण काही वेळा भावना, गरजा, परिस्थिती सगळं सैराभैर करतं. आपण कितीही विरोध केला तरी काही क्षणात आपण वाहत जातो." गणू दादा म्हणाला, "पण आता पुढे काय? हे असंच सुरू राहणार का?" गणूदादाच्या आवाजात चिंता होती. आईने निःश्वास टाकला. "नाही, हे थांबवलं पाहिजे. आपण घरात काय वादळ उठवतोय ते कळतंय का तुला?" मी भिंती आड लपून सगळं ऐकत होतो. मन सुन्न झालं होतं. आई आणि दादाच्या नात्यात हा अजब गुंता आता त्यांनाही टोचू लागला होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात सतत विचारांचं चक्र सुरू होतं. दुसऱ्या दिवशी मी गणूदादाशी थोडं बोलायचं ठरवलं. संध्याकाळी तो गच्चीत उभा होता. मीही हळूच तिथे जाऊन उभा राहिलो. "दादा," मी हळू आवाजात म्हटलं. "हं." तो अजूनही विचारात दिसत होता. "तुला काहीतरी सांगायचंय." तो एक दीर्घ श्वास घेत माझ्याकडे पाहत राहिला. काही क्षण शांततेत गेलं. मग तो म्हणाला, "कधी कधी आपण जे करतो ते आपल्या हातात नसतं, पण त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात." मी त्याच्याकडे पाहू लागलो. "म्हणजे आता तू काय करणार?" तो शांतपणे म्हणाला, "हे नातं असंच चालू ठेवणं शक्य नाही. नाहीतर आपणच एकमेकांसाठी ओझं होऊ." त्याचं हे बोलणं ऐकून थोडं हायसं वाटलं. काही गोष्टींचा शेवट असावा लागतो, नाहीतर त्या विषासारखा मनाला पोखरत राहतात. काही आठवड्यांनी सगळं पूर्वीसारखं झालं. आई आणि गणूदादाने जाणीवपूर्वक आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या संवादातला तो जुना मोकळेपणा हळूहळू परत आला. पण त्या घटनेची सावली त्यांच्या स्वभावावर कायम राहिली. मीही शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला. हे घर आता माझ्यासाठी जड वाटू लागलं होतं. "आई, मी शिकायला बाहेरगावी जातोय," मी सांगितलं. तिने काही विचारलं नाही. फक्त माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात सगळं होतं. मी सामान आवरलं, बॅग उचलली आणि दारात थांबलो. मग मागे वळून पाहिलं तर आई तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात हलकं
पाणी होतं, पण होठांवर एक कृत्रिम हसू होतं. तिच्या मागे गणूदादा उभा होता, भिंतीला टेकून. तोही काही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरही एक अनामिक शांतता होती, जणू काही मनाने तो सगळं कबूल केलं होतं. "आई, मी निघतो," मी म्हणालो. तिनं हलकं मान डोलावली. काही क्षण तसंच गेला. घरातील हवा जड झाली. मी बाहेर पाऊल टाकलं, पण मन काही थांबवलंच होतं. ह्या घराने मला वाढवलं होतं. तिथले कोपरे, भिंती सगळं माझं होतं. पण आत्ता इथं राहणं कठीण झालं होतं. ह्या भिंतींना सगळं माहीत होतं. काही न बोललेलं, काही उघडं गुपित आणि काही अशा वेदना ज्या फक्त जाणवतात येतात पण सांगता येत नाहीत. मित्रांनो, रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्रीचा पहिला प्रवाह सुरू झाला होता. ट्रेन थोड्याच वेळात सुटणार होती. एकटक समोर पाहत होतो. मन शांत नव्हतं, पण एक प्रकारची निश्चलता होती. कधी तरी मागे वळून पाहावं लागेल, पण सध्या फक्त पुढे जाणं महत्त्वाचं होतं. ट्रेन हलली आणि माझ्या मनातले विचारही आता नवीन प्रवास सुरू झाला होता. पण त्या मागे उरलेल्या आठवणी, अनुत्तरित प्रश्न हे कधीच पुसले जाणार नव्हते. त्या क्षणी त्या आठवणीने माझ्या आयुष्यात एक वेगळी दिशा दिली होती. त्या रात्रीचं ओझं उरावर होतं, पण ते घेऊनच जगायचं होतं. मित्रांनो, आजची कथा इथेच संपली, पण पुढे काय होईल त्याबद्दल तुमचे अंदाज कमेंट सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन कथा वेळेवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटूया नवीन कथेसह आणि पाहत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.